नागपुरातील भोसलेकालीन असलेली 300 वर्ष जुनी जी विहीर होती ती विहीर आता स्वच्छ करण्याचं काम खरं तर सुरू झालेलं आहे आणि आपण पाहू शकतो जेव्हा विहीर स्वच्छ करण्याचं काम सुरू झालं त्यामधून कशा पद्धतीनं जे आहे पाण्याच्या बॉटला आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो मलबा निघाला आहे। खरं तर इथला संपूर्ण परिसर मी सुरुवातीला दाखवू इच्छितो कारण हे भोसलेकालीन अमराई असल्याचं सांगितलं जात होतं आणि ही अमराईमध्ये त्यावेळेस आंबे लागायचे। भोसले घराण्याचं जे होतं त्या ठिकाणचे अमराई या ठिकाणी होती, मोठ्या प्रमाणात आंब्याचे झाडं सुद्धा होते। आता गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग जो आहे तो एअरपोर्ट अखत्यारीत येतो आणि एअरपोर्टच्या भागात असल्यामुळे या ठिकाणी जे आहे दुर्लक्ष झालेलं आहे। खरं तर सकाळी मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी मॉर्निंग वॉकसाठी लोक या परिसरात येत असतात, मात्र एकदा मॉर्निंग वॉक झाल्यानंतर कुठेतरी या परिसराचा जो आहे तो गैरवापर केला जातो। मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटला या ठिकाणी आल्या, याहून लक्षात येते की कशा पद्धतीने इथं दारू रिचवल्या जाण्याचे प्रमाण आहे। खरं तर ही भोसलेकालीन स्थापत्य जे काही पद्धतीची त्या काळची ही आहे एक वेगळा नमुना आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर या 300 वर्ष जुन्या ऐतिहासिक वारसा आहे हा कुठेतरी जपला गेला पाहिजे होता, मात्र या सगळ्याकडे गेल्या अनेक वर्षांमध्ये दुर्लक्ष झालं। मात्र स्थानिक नागरिकांनी हा सगळा प्रश्न मांडला, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या ज्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दानी यांनी स्वतः पाहणी करून जे आहे या संदर्भातले आदेश दिले आणि आता जे आहे या विहिरीचा उपसा केला जात आहे आणि विहिरीचा उपसा करून जेव्हा स्वच्छता केली जात आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पाहू शकतो किती मोठा ढिगारा जो आहे तो ढिगारा विटांचा मात्यांचा की यासोबतच हा भाग सुद्धा खसला असल्यामुळे त्याचाही मोठ्या प्रमाणात मलबा जो आहे तो पाहायला मिळतो। मात्र दारूच्या बाटला इथे खरं तर या ठिकाणी स्थानिक लोक रोज सकाळी फिरण्यासाठी येत असतात, त्यांची काय मागणी आपण ते सुद्धा जाणून घेऊन कशा पद्धतीचा हा परिसर आहे ते सुद्धा जाणून घेऊ। गेल्या 30-40 वर्षापासून या ठिकाणी या रोज येत असतात। ताई काय सांगाल तुम्ही, आता विहीर स्वच्छ व्हायला लागली आहे, कसं पाहतात? नाही, आम्हाला तर खूप छान झालेलं आहे, विहीर स्वच्छ होत आहे तर, आणि आम्ही 40 वर्षापासून इथे येतोय, पण इतका सुंदर परिसर आहे, आम्हाला इथे छान ऑक्सिजन मिळतं आणि इतक्या गोष्टी आम्हाला इथे छान फिरण्याला मजा येते आणि लोक इतके घाण करून ठेवतात, इथे गैरवापर खूप होतो। आम्हाला इथे एक सिक्युरिटी पाहिजे कारण की इथे दिवसातून 7-8 वेळा पोलिसांनी फिरावं, पण व्यवस्थित पोलीस हवे, पोलिसांनी त्याचा गैरफायदा नाही उचलावा। कुठतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी येत असतात, फिरत असतात, त्याचा गैरवापर असं तुम्हाला मला दारू पिण्यासाठी त्याचा वापर हो, भयंकर भयंकर जास्त वापर होतो। आता बरेच मुलं येतात, बरेच जण कचरा उचलतात, मुलं सगळं साफ करतात, परत दुसऱ्या दिवशी आलं की एन्जॉयचे लोक येतात ते पण साफ करतात, पण दुसऱ्या दिवशी आलं की परत तेवढीच घाण दिसते। करणारे किती करणार आहे, याचा विचार केला पाहिजे। आता कुठतरी विहीर स्वच्छ होत आहे, चांगली नाही, विहीर ते स्वच्छ होत आहे फारच चांगलं, कारण की आम्हाला विहिरीपासून खूप फायदा आहे। इथे आमचा कार्यक्रम होतो हनुमान जयंतीला, खूप मोठा परिसर होता, त्यानं 3-4 म्हणजे 8-10 हजार लोकांचा कार्यक्रम असतो हनुमान जयंतीला। काका काय सांगाल, ज्या पद्धतीनं या ठिकाणी आता स्वच्छता आहे, पाहू शकतो आपण दारूच्या बाटला आणि ह्या सगळ्या बाटल्या, कुठतरी परिसर स्वच्छ झाला पाहिजे। मॉर्निंग आम्ही तर डेली मॉर्निंगवाले फिरणारे लोक आहे, पण काही जे यंग जनरेशन आहे ना हे लोक नाही ऐकत, हे अंगावर धावतात कधी कधी, म्हणून आता कोणाला आम्ही बोलतही नाही जास्त। यंग चला ओल्ड वगैरे राहिलं तर त्याला सांगू शकतो आपण, पण यंग जनरेशन नाही ऐकत। म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त असला पाहिजे, चक्रा तरी मारला पाहिजे, पोलीस वगैरे ते राऊंड दुपारचं राऊंड पाहिजे, ह्या वेळेस कोणीच नसते। दुपारच्या राऊंडला दुपारी सर्व 12च्या-1च्या नंतर तुम्हाला पूर्ण इथं लोक पोरच दिसतील, सर्व कॉलेज स्टुडंट। नक्कीच खरं तर सुंदर अशी अमराई आहे आणि सुंदर असा परिसर आहे। खरं तर सकाळी मोठ्या प्रमाणात लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती कशा पद्धतीने खराब झाली, दारूच्या बॉटला हे सगळं पाहायला मिळते आहे। या सगळ्या ठिकाणचा परिसर जे आहे तो स्वच्छ राहावा, किंबहुना इथं येणाऱ्या लोकांनी ह्याचा गैरप्रकार करू नये, त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा सकाळच्या वेळेस सुद्धा आणि दिवसभर या ठिकाणी सुद्धा चक्कर मारावे, जेणेकरून गैरप्रकार जे होतात किंवा हे असे परिसर दारूचे अड्डे होतात हे कुठेतरी थांबवले गेले पाहिजे, अशा पद्धतीची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। कुठेतरी विहीर सुद्धा स्वच्छ केली जात आहे, त्यामुळे भविष्यात या विहिरीचं पाणी सुद्धा उपसा होईल आणि त्यानंतर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी अमराई जी होती किंवा अमराई जरी नसली तरी झाडांची संख्या आणखी वाढवण्यास मदत होईल आणि झाडं जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।